मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र आहे. स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचे फिरणारे स्वामींचे हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहे. फक्त अंतकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की कळते स्वामींची लीला अगाध आहे. मित्रांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो, त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे घडते आहेत ती स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले आहे म्हणूनच धन्यवाद द्यायचे आहे. त्यांच्याद्वारे जे शिकवले जात आहे ते शिकायचे आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो, तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धाव करते. आणि हे आई, तेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येते आणि मला संकटातून बाहेर काढते. हे गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुला आवडते, हीच आमची दौलत आहे. हे माऊली, असेच आम्हा बालकांवर प्रेम कर, आम्हाला प्रेरणा दे, आम्हाला मार्गदर्शन कर, कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. गुरुदत्त हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुंगून जाते. आपले जे जे काय आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्यांचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि काही विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून सद्गुरूंच्या कृपाछत्रात या दत्तनामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्यांचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर धरावा. त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी नेम धरून मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःच्या स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढवावे. अनुभूतीच्या मार्गानं आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, तेव्हा त्यातून एक महाज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा दत्त या नामाने तुला त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचवे आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही. आपली इच्छा पूर्ण होणारच हा ठेवा विश्वास आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ हे मिळणारच हे तुम्ही लक्षात घ्या. ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणला आहे ते पुढेही नेतील. फक्त विश्वास ठेवा मित्रांनो, ते सर्व काही तुमच्यासाठी करतील. फक्त तुम्ही प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीणच असते आणि सर्व काही लक्षात ठेवूनच मन हलके करायचे असेल तर स्वामींजवळ करा, कारण आपल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे आहे. मित्रांनो, स्वामींनी काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देतील. ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. हे लक्षात ठेवा. भक्ती तर सर्वच करतात, परंतु भक्त प्रल्हादासारखी किंवा मीराबाईसारखं स्वतःला संपूर्ण समर्पित भावाने भक्ती ते झोकून देतात ना. त्यांना मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येत असतो आणि येत राहील सुद्धा.
मनापासून हाक मार, मी येईल. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा, मी सोबत असेन, हे मात्र नक्की. आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्यासोबत येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिकावे. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी हा स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे. म्हणून दुष्कर्म हातून घडणार नाही याची नेहमी काळजी घ्यावी व हातून सत्कर्म घडू द्यावे. मित्रांनो, आपण नेमके कोण आहोत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 दोष आहेत. यांनाच षडरिपू असे म्हणतात. फारसी शब्देत त्यांना आयब असे म्हणतात. हे 6 आयब ज्यांच्या अंगी ठासून भरलेले असतात त्यांना साहेब असे म्हणतात. या 6 दोषांना सहज धारण करणाऱ्यास साधारण म्हणतात. या 6 मान्य करणाऱ्यास सामान्य म्हणतात. या 6 आपल्या धाकात ठेवणाऱ्यास साधक म्हणतात. या 6 अधू करणाऱ्यास साधू म्हणतात. या 6 संपूर्ण अंत करण्यास संत म्हणतात. आणि या 6 सर्व नीट समजून घेऊन स्वतःची आत्मोन्नती करतो त्याला समर्थ म्हणतात. एवढं मित्रांनो लक्षात ठेवा. आयुष्य असं जगायचं असतं. जे घडेल ते सहन करायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहीत नसलं तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झेपूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं. आयुष्य हे असंच आहे मित्रांनो. हे असंच जगायचं असतं. म्हणजे जीवन म्हणजे नेमकं काय, जगण्याचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही 3 ठिकाणी आवर्जून भेट द्या. 1 म्हणजे रुग्णालय, तुरुंग, 2 म्हणजे तुरुंग आणि 3 म्हणजे स्मशानभूमी. रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतके या जगात सुंदर काहीच नाही. तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हाला समजेल आणि स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे असल्याचे तुमच्या लक्षात येईल. स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल. आज आपण इथे चालत आलेलो आहोत आणि उद्या कुणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन येणार असते. कटू सत्य, आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा. त्यांच्याकडे आभार व्यक्त करा. देव म्हणतो, मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव उत्तरला, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमानात गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलाच नाही. त्यामुळे जगून घ्या मित्रांनो. जगाल तर भरपूर आयुष्य जगा. मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, हे देवा, तू बी एक कलाकार आहेस आणि मी बी एक कलाकार आहेस. तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धर्तीवर विकले. पण देवा, लाजीरवाणी गोष्ट ही आहे, तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेले पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात. आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागावं असं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा चाली असेल ती रात्रीपर्यंत निपटून आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही.
जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवसाची रुसाव्याचं मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थितच होते असं नाही. आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांच्या सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भयाने आपण ती वात पेटती ठेवावी, पण ते हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळाली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला म्हणून समजा. देव पण माणसाला असे कसे दिवस दाखवतो. मनात असंख्य भावना देतो, भावनांसोबत वेदना देतो, कुणासोबत तर कुणाशिवाय जगण्याचे बंधन देतो. पूर्णजन्मीचे नाते निभावण्यासाठी भेटी घडवून आणतो आणि पूर्वजन्मीचे ते अपूर्ण नाते या जन्मीही अपूर्णच ठेवतो. माणसासारखं तोही भावनासोबत खेळतो. नशीब तर तूच घडवतोस ना देवा, मग मोजकच समाधान सुख दे ना. तूच सुखाचे ढग दाटून आणतोस, मग क्षणातच निराशेचा पाऊस पाडतोस. कळकळीचे सांगणे ऐकशील का रे? प्रत्येकाचे नाते त्याच जन्मी पूर्ण करशील का रे? हे देवाकडे आपलं मागणं असेल. माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून नक्कीच त्याची किंमत होते. आणि चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यासाठी योग्यता असते. खरोखर तुम्हाला मी काय सांगू, बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दल बोलत आहे. अजून नामाचे महात्म्य संपत नाही. नाम हे वेदापेक्षाही श्रेष्ठ आहे. कसेही ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी 4 वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना झाली, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून आपण मुखात कायम श्री स्वामी समर्थांचे नाम घेतले पाहिजे व त्यांचा नामजप केला पाहिजे. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर त्यांचा नामजप कराल तर ते कायम आपल्या पाठीशी उभे असतात. खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातील माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही असे म्हणतात. एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घासत होती. ते मूल थोडेसे कुठे रडले. घरात पुष्कळ माणसं होती, कुणाला ऐकू नाही गेले. ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसत आहे असे म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे. याचे नाव अनुसंधान. म्हणजे तुम्ही काहीही करा, कुठलेही काम करा, पण तुमचे नामस्मरण हे कायम असले पाहिजे किंवा तुम्ही भगवंताचे नाम हे घेतलेच पाहिजे व ते मुखात आलेच पाहिजे. ज्यांच्याशी आपण संगत करावी त्यांचे गुणधर्म आपल्याला येऊन चिटकतात हे आपण पाहतो. वकिलाशी लग्न केलेली वकिलीनबाई झाली, डॉक्टराशी लग्न केलेली डॉक्टरीन झाली. आपण तिकीट काढून गाडीत बसतो. आपण शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते. तो विडी होडणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथे बसावेच लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते. उलट सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते. संताची देहाने संगती लाभणे सुलभ नाही. तो राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामधंद्यामुळे 24 तासाच्या आत त्याच्या सानिध्यात कितीही राहता येणार.
मग देहसंगतीचा लाभ कितीचा मिळेल? तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम संगत आहे. म्हणजे तुम्ही मित्रांनो नाम घेतले त्यातच तुमची भक्तिभाव, तुमची पूजा, तुमची अर्चना सगळंच होईल. म्हणजे नामात इतकी ताकद आहे. माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले तर क्रिया तर चालते, पण करते पण राहत नाही. मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धानेच आहे. मग हर्ष शोक वृथा का करावा? आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. प्राण्यांच्या प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून भगवंताचा त्यात एक फायदा आहे. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते. म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे. आपल्या वृत्तींवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात ते साधेल. करता स्वामी आहे असे ज्याला वाटले त्याने सर्व काही साधले, हे लक्षात ठेवा. आपण कोणतेही श्रेय घेऊ नये. सगळे श्रेय हे देवाला द्यावे. त्यातून आपला अहंकार आणि गर्व नष्ट होऊन जातो. योगात कष्ट फार, या युगात तो साधे अशक्य प्रायच, आणि कर्मात जर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआपच गळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्माच्या दत्त पुत्रकाप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्माच्या औरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टी आड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्थान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे व आपण पूर्णपणे भगवंताला समर्पित झालो पाहिजे. रोज अगदी 5 मिनिटं का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असतात जरा आनंद कसा मिळतो, तसेच इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले. याचे कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात, त्याचप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. त्यांचा आनंद नामात टिकेल, त्याला नित्य दिवाळीच आहे. जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्याला सद्गुरूकडचे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. मित्रांनो, जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालेल. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन? तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआपच होते. मित्रांनो, भगवंताच्या नामात नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल म्हणून बिघडले कुठे? काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाचखळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी या नामाने समजतात आणि दूर करता येतात. विश्वाताजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबूनच घेत नाही. त्यांचे मन करीत नाही आणि मनन करून
ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाहीत. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते आणि लबाडीपासून आळस उत्पन्न होतो आणि आळसापासून हा सर्वनाश सर्वीकडे होतो. याचे समाधान खरंच भगवंतावर अवलंबून आहे. त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. नाम घेताना ते पवित्र वाटले पाहिजे. प्रत्येक वेळी नाम घेताना ते जिवंत आणि नवे वाटले पाहिजे. त्यासाठी होऊन गेलेल्या प्रिय अप्रिय घटनांचे चिंतन करणे आणि भविष्याची कल्पना करणे हे सोडलेच पाहिजे. नामस्मरणाची संगत घडवण्यासाठी त्याला महाराजांच्या वचनांची जोड द्यावी. सतत नाम करीत राहिले की नामाचा सहवास घडतो, पण सतत नामासाठी चिकाटी पाहिजे. एक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की नाम करण्यासाठी महाराजांचे वचन सतत लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. म्हणजे जिथे नाव आहे तिथे मी आहे असे लक्षात घ्या. समोरचा चुकला तरी कधी चुकू नकोस. भयवत्तिक गोष्टीच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हेही कधी विसरू नकोस. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला जे हवे आहे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. काळजी न करता देखील प्रयत्न होणार नाही असे नाही, उलट प्रयत्न दुप्पट करावेत. पण जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. असले तर असू दे, पण नसले तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो म्हणजे समजते. तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठीच वाढवतो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असण्याची ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी जो आनंद आशास्वाद होय, म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृश्य वस्तूंमध्ये नसून वस्तूंच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तुरहित असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. आनंद म्हणजे आनंद चित्ताने येणारे मानसिक समाधानच होय. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव आहे विवेक होय. म्हणून आनंद हे जेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही मनापासून भगवंताचे नामस्मरण करता. श्री स्वामी समर्थ. समोरच्याला आदर देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान असतो. हसून बघावे, रडून बघावे, आयुष्याकडे नेहमी डोळे भरून बघावे. आपण हजर नसतानाही आपले नाव कुणीतरी काढावे. प्रेम माणसांवर करावे की माणुसकीवर करावे, परंतु प्रेम मनापासून करावे. जीवनाच्या रस्त्यावर चालताना पडलेलेच पाहिजे तेव्हा तर कळते कोण हसत आहे आणि कोण दुर्लक्ष करत आहे आणि कोण सावरायला येत आहे. मित्रांनो, नाते हे पक्ष्यांसारखे असावे. दिवसभर एकमेकांवर कितीही नाखुश असलो तरी संध्याकाळी नव्याने सोबत यायचे. चांगली वस्तू, चांगली व्यक्ती आणि चांगले दिवस यांची किंमत ही निघून गेल्यावर समजते. प्रेमाने जोडलेली 4 माणसे आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द हे ऐश्वर्य ज्याच्याजवळ आहे तोच खरा संपन्न. 4 चौकात बसण्यापेक्षा केव्हा तरी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावे. जीवन अधिकच सुंदर वाटते. आपल्याला कोण हवे आहे यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा केव्हा तरी बघावे. जीवन अधिकच सुंदर वाटते. काही गोष्टी जीवनात अपूर्णच राहतात. काही विचार मनातल्या मनातच राहतात. शब्द शोधण्यात वेळा मन व्यस्त असतो आणि तितक्यात आपलेही परके होऊन जातात. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकालाच इथे गर्व आहे. मी आहे तरच सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाची आडत नसते. सन्मान कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे.
पैशाने नाही तर मनाने संपन्न व्हा. कारण मंदिरावर जरी कलश सोन्याचा चढलेला असला तरी पण नतमस्तक तर दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते. ऑक्सिजन असो किंवा माणसांचे विचार, एकदा का पातळी खाली आली की धोका वाढतो. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये भरपूर शक्ती असते. जर परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थितीही बदलेल आणि परिस्थितीही बदलेल. 2 शब्द जगण्यासाठी खूप सुंदर माहिती आहे. चांगला आपण कुणाला कंटाळा येईल इतकेही जवळ जाऊ नये. चांगुलपणाचे ओझे वाटेल इतकेही चांगले वागू नये. जर आपली कुणाला गरज नसेल तर तिथे आपण रेंगाळत राहू नये. नशिबाने जोडलेली नाती जपावी, परंतु स्वतःहून तोडू नयेत. गोड बोलणे, गोड वागणे कुणास कठीण वाटू नये. जवळपणाचे बंधन होईल इतकेही जवळचे कधी होऊच नये. सगळे काही विसरून जावे सहजच. सल मनात जपू नये. नकोसे होऊ आपण इतकेही जीवन जगूच नये. हवेसे असतो तेव्हा पटकन दूर जावे. दुसऱ्या ओठावर आपले नाव राहील इतकेच करून जावे. कारण आयुष्याच्या वाटेवर साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, तीही आपलीच माणसे असतात. संधी देतात, संधी साधतात, सन्मान करतात, भाव खातात, तीही आपलीच माणसे असतात. वेळ लावतात, वेळही करतात, घास भरवतात, घासही हिरावतात, तीही आपलीच माणसे असतात. पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात, वाट लावतात, तीही आपलीच माणसे असतात. शब्द पाळतात, शब्द फिरवतात, गळ्यात पडतात, गळा कापतात, तीही आपलीच माणसे असतात. दूर असतात तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील परक्यासारखी वागतात, तीही आपलीच माणसे असतात. अनेक प्रकारची अनेक माणसे ओळखायची कशी, सारी तीही आपलीच माणसे असतात. जीवन खूप सुंदर आहे, आनंदाने जगा. आपला जीवलग कायम राहो. मित्रांनो, स्वतःची, आपली आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या आणि तसेच वागा. एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. जागृत राहा, सतर्क राहा आणि सुरक्षित राहा. प्रत्येकाचे व्यवहार वेगळे आहेत, म्हणूनच काही व्यक्ती क्षणभर तर काही व्यक्ती जीवनभर लक्षात राहतात. ओपन आणि क्लोज किती विरुद्धार्थी शब्द आहेत, परंतु छानशी अशी एक गंमत आहे की आपण मन त्यांचं जवळ ओपन होते जे आपल्याशी क्लोज आहे. स्वतःला असे काही बनवा जिथे तुम्ही असाल तिथे सगळे तुमच्यावर प्रेम करतील. जर का तुम्ही निघून गेलात तर तिथे कायमचं तुमची आठवण काढतील आणि तिथे तुम्ही जाणार आहात तिथे सर्वच तुमची आतुरतेने वाट बघतील. जीवनात संपत्ती कधी मिळाली तरी चालेल, परंतु नाती अशी मिळवा की कुणालाही त्याची किंमत पण करता येणार नाही. जर नाते हँग झाले तर एक वेळा तरी रिस्टार्ट करून पाहावे. कदाचित पुन्हा सुंदर नेटवर्क मिळाले तर त्याकरता नाती स्विच ऑफ करायची काय गरज आहे. जर प्रत्येक गोष्ट शब्दातूनच व्यक्त करता आली असती तर श्वास, नजर आणि स्पर्श याला किंमतच राहिली नसती. आयुष्य सगळ्यांसाठी सारखेच आहे. अंतर फक्त इतकाच असतो, कोणी मनासारखे जगत नसते आणि कोणी दुसऱ्याचे मन जपून जगत असते. जितक्या हक्काने हसता येते तितक्याच हक्काने रुसताही आले पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातले पाणी सहजता पुसता आले पाहिजे. नात्यात मान अपमान काहीच नसते. आपल्याला केवळ समोरच्याच्या हृदयात शिरता आले पाहिजे. आपले जीवन इतके छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या माणसाला तुम्हाला बघून जगण्याचा नवीन उत्साह मिळाला पाहिजे. जर शोध घ्यायचाच असेल तर तुम्ही काळजी घेणाऱ्यांचा शोध घ्या. वापर करणारे तर तुम्हाला स्वतःच शोधत येतील. ही दुनिया आवश्यकताच्या नियमावर चालत असते. हिवाळ्यात ज्या सूर्यनारायणाची आतुरतेने वाट पाहतात त्या सूर्यनारायणाच्या उन्हाळ्यात तिरस्कार करतात. तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज आहे, लक्षात घ्या. स्वतःसोबतच शर्यत लावा. जर जिंकलात तर आत्मविश्वास जिंकाल आणि जर हारलात तर अहंकाराला हराल. बदला घेण्याची भावना नाते तोडते आणि बदल घडवून आणण्याची भावना नाते अधिक घट्ट करते. कधीच असे म्हणू नये की आपले दिवस वाईट आहेत. अगदी ठणकून सांगावे, काट्यांनी वेढलेला मी गुलाब आहे. आपल्यावर समोरच्याने ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे. जीवनात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात आपला वेळ वाया घालवू नका किंवा गमावू नका.
जो क्षण जीवनात येईल त्याला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. आयुष्याचे दोनच नियम आहेत, फुलांसारखे बहरा आणि पसरा, सुगंधासारखे. सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला. या जगात वेळ सोडून कोणी अचूक न्यायाधीश नाही, कारण जर वेळ चांगली असेल तर सर्वच आपले असतात आणि जर वेळ वाईट असेल तर आपलेही परखे होतात. वेळच माणसाला आपल्या आणि परक्याची ओळख करून देते. क्षेत्र कोणतेही असो, जीवनात परिश्रमाला पर्याय नाही आणि परिश्रम प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. जीवनात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण निराश होऊन बसलो तर पुढे जीवनात येणारे आनंद आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगूया. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, ते तुम्ही एकदम मस्तपणे आणि एकदम निर्धास्तपणे जगले पाहिजे. नेहमी मनामध्ये आठवणींचा असू द्या एक कप्पा, म्हणजे दूर गेलेल्यांशी कधी मारता येतील ना गप्पा. मित्रांनो, तुटलेल्या काचाला कधी चांगल्या प्रकारे चिटकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यात भेगा राहतेच. अगदी तशीच नाती असतात, जर का एकदा तुटली तर परत जोडताना भेग राहतेच. म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेल्या विश्वासाला नेहमी जपावे. काही झाले तरी तुटलेल्या गोष्टी गोळा करत असताना जखमा होतातच. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोनच गोष्टी असतात, पहिली सहनशीलता आणि दुसरी असते हास्य. कारण हास्य त्यांचे प्रश्न दिसून देत नाही आणि सहनशीलता प्रश्नांना निर्माणच करत नाही. मित्रांनो, नसीब आपल्या हातात नाही, परंतु निर्णय आपल्या हातात आहेत. नसीब आपले निर्णय बदलू शकत नाही, परंतु निर्णय आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतात. मेल्यानंतर हा माणूस खूप चांगला होता असे म्हणण्याची पद्धत आहे. जिवंत असताना माणसाला ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. मित्रांनो, बदल हा सुरुवातीचा खूप कठीण जातो, मध्यंतरी थोडा किचकट वाटतो, पण शेवटी मात्र खूप सुंदर वाटतो. पैसेवाल्यांकडे बघून त्यांच्यासारखे जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे बघून जगणे तर जीवनविषयक कुठलीच तक्रार उरत नाही. ज्या माणसांसाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असता त्यांना कधी तुमची किंमत कळणार नाही, कारण त्यांना असा भ्रम असतो की या माणसाला आपली गरज आहे, आपल्याला याची गरज नाही. अहंकारामध्ये फक्त एकच मोठा दोष असतो, आपण चुकीचे आहोत याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही. तुम्ही मोठे तेव्हाच व्हाल जेव्हा तुम्ही मोठे व्हायचे ठरवाल, नाहीतर या जन्मात तुम्हाला मोठे करणे कुणालाच शक्य नाही. जेवढी भूक आहे तेवढेच खाणे ही प्रकृती आहे, भूकपेक्षाही अधिक खाणे ही विकृती, आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून आपला घास दुसऱ्यांना देणे ही संस्कृती आहे. पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो, कारण त्यानंतर आपण नवीन वाक्य लिहिण्याची सुरुवात करू शकतो. अगदी तसेच जर आयुष्यात एखादा अपयश आला तर तो शेवट नसतोच, तर नवीन प्रयत्न करण्याची सुरुवात असते. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याला येणारी सकाळ ही तुम्हाला येणारी नवीन संधी असते यशस्वी होण्यासाठी. एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला आयुष्य म्हणतात. जगाला दाखवण्यासाठी म्हणून नाते नसतात, तर ते मनापासून सांभाळले जातात, तेच खरे नाते असतात. आपुलकी दाखवणारा हा आपलाच असतो असे नाही, हृदयापासून जो आपला असतो तोच आपला असतो. स्वभाव हा प्रत्येकाचा वेगळा असतो, म्हणून काही व्यक्ती क्षणभर आठवणीत राहतात तर काही व्यक्ती जीवनभर आठवणीत राहतात. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करीत नाही. या जगात धाडस केल्याशिवाय कुणालाही यश मिळत नाही, कारण ज्याच्यात हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तुमचा नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. येताना काहीही आणायचे नसते आणि जाताना काहीही न्यायचे नसते, मग हे जीवन तरी कोणासाठी जगायचे असते? याचं प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचेच असते. जेव्हा आपल्याला आवडलेल्या आणि निवडलेल्या माणसांचा सांगड घालता येत नाही, तेव्हा जीवनात उरते ती केवळ तडजोड. आपल्याला आवडलेल्या विसरता येत नाही आणि निवडलेल्यांचा मनापासून स्वीकार करता येत नाही. फक्त स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणातच तुटतात, परंतु विचारांनी आणि प्रेमाने जोडलेली माणसे जीवनभर सोबतच राहतात. मित्रांनो, घरातून बाहेर पडताना असताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचे दर्शन घ्यायला विसरू नका, कारण तो परमेश्वर
तुमची घरी यायची वाट बघत असतो. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता, तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाकूडचे घड्याळ असेल, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात आहे. हे मात्र तितकेच खरे आहे. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपतो, परंतु व्यक्तिमत्व मात्र नेहमीच जिवंत राहते. अपयशालाही पचवता यावे, यातूनच यशाचे गुपित शिकावे. यश आणि अपयश बाजू एकच नाण्याच्या, ज्या ठरविता आयुष्याच्या दिशा. आयुष्यात खरा यशस्वी तर तोच आहे जो अपयशातूनही यशाची वाट शोधून काढतो. आनंदापेक्षा दुःखातून पाप होणारा ज्ञान हा श्रेष्ठ दर्जाचा असतो. माणूस हा काहीही चांगले झाले तर त्याचे श्रेय स्वतःला देत असतो, आणि काही वाईट झाले तर परमेश्वराला किंवा नशिबाला दोष देत असतो. सुंदर जीवन सहजासहजी घडत नसते, तर ते जाणीवपूर्वक घडावे लागते. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून, त्यागातून, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्य हे कृतीतूनच घडत असते. मित्रांनो, फुलांना फक्त उमलणेच माहीत नसते, तर त्यांना फुलणेही येत असते. इतरांना सुगंध देण्यातच त्यांचे पूर्ण जीवन जात असते. मोठेपणा हा माणसाच्या वयांवर ठरत नाही, तर तो कर्तृत्वावर ठरत असतो. कधी कधी असे वाटते की आपण उगाच मोठे झालो, कारण तुटलेले मने आणि अर्धवट स्वप्ने यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरोखर खूप चांगला होता ना जीवनात. जीवनात काही प्रसंग असे येतात की आपण चुकीचे काहीच करत नसतो, अथवा आपण चुकीचे नसतोच, तरी पण आपण चुकीचे ठरवलो जातो. अश्रूंची संघर्ष केल्यानंतर चेहऱ्यावर उमटलेल्या हास्य इतके सुंदर काहीच नाही. जर काही सोडूनच द्यायचे असेल तर दुसऱ्यांकडून अपेक्षा करणे सोडून द्या. जीवनात सुख शोधण्याची गरज पडणार नाही. मित्रांनो, जे आपल्यावर प्रेम करतात त्यांचे कौतुक करावे, ज्यांना आपली गरज असते त्यांना मदत करावी, आणि ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांना क्षमा करावी, आणि जे आपल्याला सोडून गेलेले आहेत त्यांना विसरून जावे. तुमची परिस्थिती ज्यावेळी बरी असते त्यावेळी तुमच्या हातून झालेल्या चुकीला गंमत म्हणून स्वीकार केला जातो, पण ज्यावेळी तुमची परिस्थिती वाईट असते त्यावेळी तुम्ही केलेली गंमत देखील चूक समजली जाते. स्वभाव हा हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची आवश्यकता पडत नाही. माणसे आपोआपच कनेक्ट होत जातात, कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे. नातीही ना खूप विचित्र आहेत. विश्वासाशिवाय सुरूच होत नाही, आणि विश्वासघात झाल्याशिवाय संपत नाही. सहनशीलता हा यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जे तुम्हाला आज नाही म्हणलाय, उद्या तुम्हाला मिळवण्यासाठी तेच रडले पाहिजे. गुलाबाच्या फुलाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाबाचा फूल असतो असे म्हणत हसणे चांगले. प्रत्येक व्यक्ती आपल्या ठिकाणी योग्यच असतो. आपण त्याच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे असू शकते. किती विचित्र आहे ना, ज्याची आपण किंमत मोजत नाही तेच किती किमती आहेत. असे जसे की शांतता, आनंद, हवा, प्रकाश, पाणी, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्वास. मित्रांनो, हेच जीवनात चुका करणे व्यक्तीच्या आयुष्याचा भाग आहे, परंतु त्यांना स्वीकारण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते. वाईट विचारांचे तण काढले की चांगल्या विचारांचे पीक भरभराटी देते, हे कायम लक्षात ठेवा. जरी जीवन पूर्णतः शून्य झाले तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती अंक लिहायचे ही शक्ती तुमच्या मनगटात आहे. सर जगण्याची जिद्द असते तर आयुष्यात प्रत्येक अवघड क्षणाचा सामना करता येतो. जर तुम्हाला चांगला माणूस व्हायचे असेल तर कमीत कमी या 3 गोष्टींना नेहमी लक्षात ठेवा. जर मान सन्मान मिळाला तर गर्व करू नका. जर कुणाकडून अपमान झाला तर द्वेष करू नका. आणि राग आला तर कुणालाही अपशब्द बोलू नका. अपयशाची भीती बाळगू नका. एक यश तुमचे सर्व अपयश पुसून टाकतो. आपल्यावर जे प्रेम करतात नेहमी त्यांचे कौतुक करावे. आपली ज्यांना गरज आहे नेहमी त्यांना मदत करावी. ज्यांनी आपल्याला दुखावले नेहमी त्यांची क्षमा करावी. आणि जे आपल्याला जी सोडून गेलेली नाती आहेत त्यांना लवकरच विसरून जावे. कधी कधी असे वाटते की आपण उगाचच मोठे झालो, कारण तुटलेली मने आणि अर्धवट स्वप्ने यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरोखरच खूप चांगला होता. जरी जीवन पूर्णतः शून्य झाले तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती अंक लिहायचे ही शक्ती तुमच्या मनगटात आहेच.
जर जगण्याची जिद्द असेल तर आयुष्यात प्रत्येक अवघड क्षणाचा सामना करता येतो. जर तुम्हाला चांगला माणूस व्हायचे असेल तर कमीत कमी या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. जर मान सन्मान मिळाला तर गर्व करू नका. 2. जर कुणाकडून अपमान झाला तर द्वेष करू नका आणि राग आला तर कुणालाही अपशब्द बोलू नका. 3. अपयशाची भीती बाळगू नका. एक यश तुमचे सर्व अपयश पुसून टाकू शकतो. म्हणून यशावर तुम्ही पूर्णतः विश्वास ठेवा. तो तुम्हाला शेवटी जिंकवेलच. नशिबाला आम्ही दोष देत नाही, कारण संघर्ष करायला आम्ही घाबरत नाही. ज्यांना सरोवर साथ द्यायची असते त्यांना ते कधीही परिस्थितीची विचार करीत नाही. माणसाचे यश हे कोणत्या आधारावर नसते, तर ते चांगल्या विचारांवर असते. कारण आधार नेहमी सोबत नसतो, परंतु चांगले विचार नेहमी सोबत असतात. शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. जर तिचा शोध घ्यायचा कुठेही बाहेर गेला तर ती मिळणार नाही. जर स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, आणि जर इतरांना जिंकवायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. योग्य उद्दिष्ट आणि वृत्ती स्वच्छ असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात परमेश्वर मदत करतोच. स्वतःला एक व्यसन लावून घ्या. ध्येय पूर्ण करायचे. स्वप्न फुकटच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना जीवनात बरीच किंमत मोजावी लागते. जर आयुष्यात काही अडचण आली तर आपल्यावर न रागवता ती अडचण समजून त्यावर तोडगा सांगणारा माणूस मिळायला खूप मोठे भाग्य लागते. ज्ञानाने शब्द समजतात आणि अनुभवाने अर्थ. दररोज आठवणीने आठवण काढत जा. आयुष्यात फक्त तुमच्यासारख्या गोड माणसांची सोबत हवी आहे. बाकी सर्व परमेश्वराने ते दिलेच आहे. आयुष्यात खरे लोक खूप कमी भेटतात. त्यांना गमावू नका, कारण मुखवटे वाढलेल्या खोट्या लोकांची कमी नाही आहे, जे गोड गोड बोलून फसवित असतात. भूक लागल्यावर आई आठवते आणि भीती वाटल्यावर बाप आठवतो. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. खरे तर संकटेही आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घ्यायलाच बनलेले असतात. जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो आयुष्यात यशस्वी होतोच. कुठलेही नाते ठरवून जोडता येत नाही, ते आपोआपच जोडले जातात. कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्याचा जोराचा ठसका लागतो तेव्हाच माणूस वास्तविकतेच्या जगाला समजून घेतो. ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ना, ते कधीही परिस्थितीचा विचार करत नाही. माणसाने एकदम सुखाने जीवन जगावे. काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे. वेळ लागणार, पण सर्व काही ठीक होणार. आज वेळ वाईट आहे, आयुष्य नाही. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभते त्यालाच त्यातला आनंद, खरा आनंद मिळवता येतो. मित्रांनो, जीवन म्हणजे फक्त पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पानं मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानांवर चांगला खेळ खेळणे यावरच आपले यश अवलंबून असते. जिवंत असताना मिळालेल्या 1 खांद्या मेलेल्यावर मिळालेल्या 4 खांद्यांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा सगळीकडे शोधून बघा. जर तो तुमच्यात नाही तर मग कुठेही नाही. मित्रांनो, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कशी रिकाम्या राहत नाही, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून मिळालेले असते. जीवनात सुंदर क्षणाची वाट पाहण्यात वेळ गमावू नका, कारण जीवनात जो क्षण येईल त्या क्षणाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. जीवनाचा खरा आनंद भावनांच्या ओलाव्यात असतो. कष्टाचे चांदणे व्हावे, यश चंदाचा दिसावा. तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण प्रगतीच्या इंद्रधनुष्य असावा. बंगत्याच्या रुबाबपेक्षा मला झोपडीचा साधेपणा जास्त आवडतो, कारण जे साधे असते ते जास्त खरे असते. हे तर तितकेच खरे आहे, कारण तुम्ही साधेपणा बाळगला तर भरपूर लोक तुम्हाला मानतात आणि तुमच्यावर विचार देखील करतात. मित्रांनो, आयुष्यात अचानक कुठूनही चांगले वळण येऊ शकते. जितकी जास्त असेल सुखाची कामना, तितकीच जास्त होते दुःखाची यातना. जग हे गरजेच्या नियमानुसार चालत असते. मित्रांनो, हेही लक्षात ठेवा, गरजेपुरती नाती आणि नावापुरती माणसे जीवनात नसलेलीच बरी. माणसाजवळ त्यांच्या जीवनाची कमाई म्हणजे त्यांचे चांगले विचार, कारण माणसाला धन आणि बळ कोणत्याही वेळी वाईट मार्गावर नेऊ शकतात, परंतु चांगले विचार हे नेहमी चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित करत असतात. आपल्या चांगल्या गोष्टींना सुद्धा जे लोक वाईट म्हणतात
त्यांना स्पष्टीकरण देण्यात आपला वेळ वाया घालवू नका. समोरील व्यक्ती कोणतीही चूक नसताना जर आपल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असेल तर आपण स्वतःहून दूर गेलेले कधीही चांगलेच. जीवनातील विचित्र खेळ म्हणजे तुलना या खेळात कधीही अडकू नका. याला काय अंत नाही आहे. जिथे तुलनेची सुरुवात होते तिथे आनंदाचा अंत होतो. जे धडे अनुभवांनी शिकवलेले आहेत त्यांचा एक एक शरद शब्द लक्षात राहतो. नात्यांच्या बाजारात जी माणसे मनाने स्वच्छ राहतात नेहमी तीच माणसे एकटी पडतात. या स्वार्थाच्या दुनियेत नात्यांचे हंबरडे ऐकायला येत नसतात. नाते कोणतेही असो त्याची गरज फक्त एकट्यालाच असून चालत नाही, ती दोघांनाही असावी लागते. कारण भांडण संपल्यावर राहते ते फक्त सांभाळणे. ज्याला सांभाळणे जमले त्याला आयुष्य जगणे समजले. प्रामाणिक राहा आणि मन नेहमी निर्मळ ठेवा. कुणी आपल्याला कितीही फसवले तरी पण लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी देव उभे असते. फक्त जिद्द ठेवा. जीवनाची सुरुवात केव्हाही आणि कुठूनही होऊ शकते. स्वतःला स्वतःच्या मर्यादेच्या पलीकडे ढकलले की यश प्राप्त होत असते. तुमचे प्रयत्न लोकांना सांगत बसू नका. त्यांना तुमच्या यशाचा निकाल दाखवा. जर वाईट सवयी वेळेतच बदलल्या नाहीत तर वाईट सवयी वेळेलाच बदलून टाकतात. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत विद्यार्थी म्हणून शिकत राहा. प्रेमळ स्वभाव आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टींमुळे अगदी साधे व्यक्तिमत्वही श्रेष्ठ ठरते. संवाद हा नात्यामधील श्वास आहे. जेव्हा संवाद संपायला सुरुवात होते तेव्हा नाते संपायलाही आपोआपच सुरुवात झालेली असते. हे तितकंच लक्षात ठेवा आणि यावर देखील विचार करा. जितकी चांगल्या संधीची वाट पाहत बसाल ती तितकीच दूर जाईल. त्यापेक्षा इतका जमून प्रयत्न करा की चांगल्या संधी तुमच्याकडे चालून यायला पाहिजे. मित्रांनो, या जगाशी विश्वासू राहण्यापेक्षा आधी स्वतःशी विश्वासू राहा. जीवनात आपण काय गमावतो यापेक्षा आपण काय कमवतो याचा विचार करा. लावण्य हे वस्तूत नसते, ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. म्हणजे मूर्खांना ताचमय सांगणे हाही मूर्खपणाच असतो. जीवनात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. सगळेच प्रश्न हे सोडून सुटत नाही. काही प्रश्नांना सोडून दिले तर ते आपोआपच सुटतात. जीवनात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असे नाही. ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नसतो त्यात जर आपण ना खुपसले तर तोटाच होतो. जीवनात खरे प्रेम, खरी आपुलकी खूपच दुर्लभ असते. खरे आणि खोटे यात फक्त 4 बोटांचे अंतर आहे. आपण जे कानांनी ऐकतो ते खोटे, म्हणजे डोळ्यांनी पाहतो ते खरे. हेही तितकंच खरं आहे. किती लोक आपल्याला ओळखतात हे काही महत्त्वाचे नाही, परंतु ते का म्हणून ओळखतात हे महत्त्वाचे आहे. आयुष्याचा प्रवास कधी सोपा नसतो. कधी लक्षपूर्वक तर कधी दुर्लक्ष करून पूर्ण करावा लागतो. जर आपल्या कामातच आनंद निर्माण केला तर त्या कामाचे ओझे वाटत नाही. जे घडलेले आहे त्याला आता विचार करू नका. समोर जे घडणार आहे आता त्याचा विचार करा. मित्रांनो, जीवन हे खूप चांगली गोष्ट आहे. ते तुम्ही मोकळेपणाने आणि प्रेरणादायीपणाने जगा. आपला विश्वास नशिबापेक्षा आपल्या कर्तृत्वावर असावा. कारण येणारी वेळही आपल्या नशिबामुळे नाही तर आपल्या कर्तृत्वामुळे येते. खोटे बोलून बोलून लोक सर्व माणसे जिंकतात आणि आपण मात्र खरे बोलून सर्वांपासूनच दूर राहतो. मोठ्यांकडूनच आशीर्वाद मिळावा, जगाकडून आनंद मिळावा, भगवंताकडून कृपा मिळावी, सर्वांकडून स्नेह मिळावा. भगवंताकडे हीच प्रार्थना आहे. या सर्वांची माने जिंकून बरस हा जीवनाचा दागिना आहे. स्पष्ट आणि खरे बोलणारी माणसे दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच चुकीची असतात. एका परीक्षेत एक प्रश्न असा विचारला की दिलेल्या वाक्याचा अर्थ लिहा. वाक्य: आजपर्यंत बँकांमध्ये कोट्यावधींचे घोटाळे झालेले आहेत. एका प्रतिभावान विद्यार्थीने यांचे उत्तर लिहिले की माणूस हा लक्ष्मीला चोरून नेऊ शकतो परंतु सरस्वतीला नाही. म्हणूनच आपल्या मुलांना आपल्या सुशिक्षित करायचे असते, धनवान नाही. या जगात एकही माणूस असा नाही की जो कधी चुकलाच नसेल. बस कुणाच्या चुका दिसल्या तर कुणाच्या चुका दिसल्याच नाही. जर कोणी 2 शब्द प्रेमाचे बोलले तर भावुक होऊन जाऊ नका. कारण लोक फायदा उचलल्यावर प्रेमाने बोलतात आणि आनंद हा कधीच रेडीमेड मिळत नाही. त्याकरता आजीवन कष्ट आणि अथक प्रयत्न करावे लागते. जेव्हा अंडे हे बाहेरील शक्तीचे फुटते तेव्हा एक जीवन समाप्त होतो. परंतु तेच अंडे जर आतील शक्तीने फुटते
तेव्हा एक जीवनाला सुरुवात होते. आतून मिळालेली शक्ती नेहमी जीवन घडवते. जीवनाची डायरी लिहिणारा तर तो ईश्वर असतो, परंतु वाचणारे आपण असतो. आयुष्यात पुष्कळ काही पाहिजे असते, परंतु जे पाहिजे असते तेच मिळत नसते. सर्व काही नशिबात असते, परंतु आपले नशीब घडवणे हे आपल्या हातात असते. जय श्रीकृष्ण. तोंडावर गोड गोड बोलून मागे वाईट शब्द बोलणे म्हणजे पुढून नाही तर पाठीवरून वार केल्यासारखे आहे. मित्रांनो, फणसाची चव आणि रूप यातला अंतर खाणाऱ्यालाच कळते. माणसाची पारख ही त्याच्या रूपातून करू नका. खरा महत्त्वाचा असतो तो त्याचा स्वभाव. या जीवनाच्या प्रवासात मी खूप काही कमावतो नाही, परंतु एका गोष्टीचा खूप अभिमान आहे की इथपर्यंत येत असताना मी कुणालाही फसवले नाही. आयुष्य हे मोजकेच असते, ते हसत हसत जगायचे असते. जोडलेले नाते कधी तोडायचे नसते. सुखदुःखाने भरलेले हे आयुष्य असते. कुठे काही हरवून जाते तर कुठे काही सापडते. त्यातूनच सापडलेले जपायचे असते. आयुष्य बिंदास जगा. नाव ठेवायला लोक तर बारशालाही येतात. आपल्या वाढत्या वयापेक्षाही आपल्या वाढत्या अपेक्षा आपल्याला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही आहे, परंतु सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. तुम्ही जर स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजराकडे तुमचं लक्ष देऊ नका, कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात. स्वतःला जितके बदलायचे होते तितके बदलले आहे. आता ज्यांना अडचण आहे त्यांनी आता स्वतःचाच मार्ग बदला. आयुष्य एक धुळीचे माखलेला रस्ता आहे. त्यावर एक एक पाऊल अगदी जपून टाकले पाहिजे. लोकांना फक्त एकच काम चांगले जमते, ते म्हणजे दुसऱ्याला नाव ठेवणे. स्वतःवरील विश्वासाला कधीही कमी होऊ देऊ नका. सूर्योदय हे तर फक्त एक नियम असते. खरे तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो. जर का आपण बघितलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर आपण आपल्या कामाची पद्धत बदलावी, आपले तत्व नाही. कारण झाडे हे नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही. आपल्या जीवनाच्या हलक्या विचारसरणीचे लोक आले की आपल्या प्रत्येक गोष्टीला हलक्या नजरेने बघतो. हेही तितकेच खरे आहे. म्हणून लोकही चांगली जोडा. सोने ठेवण्यासाठी लॉकर सहजच मिळून जातो, पैसे ठेवण्यासाठी बँक सहजच मिळून जातं, परंतु मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी योग्य मित्र मिळायला खूप मोठे नशीब लागते. आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत प्रत्येकाकडे एक मित्र असतोच, परंतु केवळ नशीबवानच्या आयुष्यात तोच मित्र आयुष्याच्या सगळ्या अवस्थेत असतो. जेव्हा आयुष्य रूपी स्किन लो बॅटरी दाखवते आणि आत्मविश्वास रूपी चार्जर मिळत नाही, तेव्हा जे तुम्हाला पॉवर बँक म्हणून वाचवतात ते म्हणजे मित्र. हे कायम लक्षात ठेवा. म्हणून मित्रही आपल्या आयुष्यामध्ये तेवढेच महत्त्वाचे आहेत. जर नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी, आणि जर नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी. जर कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करू नका. कधी जिथे भेटाल तिथे एक स्माईल देऊन बोलायला विसरू नका. कधी चूक झाल्यास माफ करा, परंतु कधी मैत्रीची जाणीव कमी करू नका. जन्म हा एक थेंबासारखा असतो. आयुष्य एका ओळीसारखे असते, परंतु मैत्री ही वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो. नाती फुलपाखरासारखी असतात. जर घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरून जातात आणि सैल सोडली तर उडून जातात, परंतु जर हळूवार जपली तर जीवनभर साथ देतात. या जगामध्ये कोणताही माणूस सर्वगुण संपन्न राहत नाही. म्हणून काही कमतरतांना दुर्लक्ष करून नाते टिकवून ठेवावे. कोणी तुमच्यासाठी काय केले हे कधी विसरू नका, आणि तुम्ही कोणासाठी किती केले ते कधी दाखवू नका. आपल्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमस्वरूपी आपल्या सोबत नसते. काही जण जीवनातील धडे शिकण्यासाठी येतात. ते आरोप खूप त्रास देतात, जे चुकी नसताना पण आपल्यावर लावले जातात. डोळ्यातील अश्रू ज्याला कळतात त्याला हृदयातील भावना सांगायची गरज भासत नाही. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे कधी मित्रांनो वागू नका. व पुरुषापेक्षा स्त्री नेहमीच फार कणखर असते. कितीतरी असह्य जीव घेणे प्रसंग पेलण्याची ताकद तिच्यात असते. दडपण आले म्हणून ती व्यसनाधीन होत नाही. संकट दुःख पचवून चेहरा कायम हसरे ठेवण्याचे सामर्थ्य तिच्यात असते. भूतकाळात झालेल्या चुकांमुळे कुणाला वर्तमान काळात टोचून बोलू नका. चुका आपल्याकडूनही झालेल्या असतात. कुणी सारखे सारखे त्यांची जाणीव करून दिली की माहीत आहे ना काय होते. आपले मन पुन्हा त्या चुकांना आठवते आणि दुःखी होते. निदान हे क्षण ज्यांनी एकदा भोगले आहेत त्यांची जाणीव त्यांना पुन्हा पुन्हा होऊन देऊ नका. चुका होतात,
तेव्हाच तर माणूस सुधारत जात असतो. आपण आपल्या माणसांच्या चुका सुधारायच्या असतात, ना की त्याला तू सारखे चुकत आहेस हे दाखवायचे असतं. जे काही सहजच मिळते ते कधी शेवटपर्यंत टिकत नाही, आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते कधीच सहज मिळत नाही. माणूस केवळ आपले जीवन भ्रमात जगत असतो. हा माझा, तो माझा, सर्व माझ्या जवळचे आहेत. परंतु खरे तर तुमची फक्त वेळ आहे. जर तुमची वेळ चांगली असेल तर दुसरे पण जवळ येतात, नाहीतर जवळचे देखील दूर निघून जातात. जर जीवनात आनंदी राहायचे असेल तर कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता, परंतु ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. कधीच जीवनात निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथे थोड्या अंतरावर सुख सुद्धा वाट पाहत थांबलेले असते. जर भिंतीत भोक पडली तर भिंत पडते, आणि जर नात्यात भेग पडली तर भिंत उभी राहते. हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे. हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा, कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते. संकटात जो अनुभव आणि जी शिकवण मिळते ते जगातील कोणत्याच शाळेत मिळत नाही. या जगात आपले स्वतःचे असे काहीही नाही. जे काही आहे आपल्याजवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, कन्या ही जवायाची ठेव आहे, आयुष्य हे मृत्यूची ठेव आहे, आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल, मुलीला जावई घेऊन जाईल, जीवन मृत्यूलाही शरण जाईल, आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो, कारण काळ जो शिकवतो ते कोणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव आणि ठेवूनच सांभाळ, तिच्यावर मालकी हक्क दाखवू नका. आपण कितीही हुशार असलात तरी माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याच्या हिसकावून खाणाऱ्यांच्याशी पोट भरत नाही, आणि वाटून घालणारा कधी उपाशी मरत नाही, हे लक्षात ठेवा. जर आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाला हातात पकडले तर ते पाणी पिण्यायोग्य असते. जर तोच थेंब गटारीच्या नालीत पडला, साधा हात लावायच्या कामाचाही राहत नाही. तर तोच थेंब गरम तव्यावर पडला तर बाष्पीभवन होऊन त्या थेंबाचे पूर्ण अस्तित्व संपून जाते. तो पूर्णतः नष्ट होतो. जर तो थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, आणि जर का थेंब शिंपल्यात पडला तर स्वतः मोती बनून जातो. मित्रांनो, थेंब तर तोच आहे, परंतु तो कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असते. तसेच त्याची प्रतिष्ठा, पद अवलंबून असते. अशा प्रकारे संकटांवर तुटून पडा, की जर जिंकलो तरी इतिहास, आणि जर हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आयुष्य जगत असताना जास्त विचार करू नका, कारण ज्यांच्याकडे काहीही नाही त्यांच्यावर हे जग हसते, आणि ज्यांच्याजवळ सर्व काही आहे त्यांच्यावर हे जग जळते. जरी आपली प्रत्येक कृती आपल्याला आनंदी करू शकत नसली तरी आपण कधी कुठल्याच कृतीशिवाय आनंदी होऊ शकत नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून जीवनात कधी आनंदी राहा व सगळीकडे आनंद पसरवत जा. म्हणजे सर्वकडे चोहीकडे आनंदी आनंद पसरवत राहा. नेहमी स्वतःसोबत शर्यत लावा. जर जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास जिंकणार, आणि जर हारलात तर तुमचा अहंकार हारणार. नाती जपणारे नेहमी सगळ्यांपासून दुरावली जातात, हे या जगातील एक कटू सत्य आहे. ज्या ठिकाणी आपले मन नाही त्या ठिकाणी कधी जायचे नाही. ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांना कधीच मनधरणी करत बसायचे नाही. जे आपल्याला नजरेतून उतरते त्यांना कधीच त्रास करून घ्यायचा नाही. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवा की नंतर कधी त्याच्याजवळ जर आपले साधे विषय जरी निघाला तरी त्याला ओठांवर थोडेसे हसू आणि डोळ्यात थोडेसे पाणी नक्कीच आले पाहिजे. जर आपल्या हातून एखाद्याचे काम होत नसेल तर ते निस्वार्थी आणि निसंकोचपणे करा. नेहमीच मदत करा, परंतु दुसऱ्याला त्रास होईल असे कदापिही वागू नका. विश्वासातील कोणतीही बाब परिपूर्ण नाही. ईश्वराने सोने निर्माण केले, ईश्वराने चाफ्याची फुले सुद्धा निर्माण केली. मग ईश्वराला चाफ्याचा वास सोन्याला देता आला असताना नसता अपूर्णतेतही काही आनंद आहे की? जेव्हा खूप वेळाने वादळे येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट असे धरून राहायचे असते. ही वादळे जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. महत्वाची वादळे नसतात,
प्रश्न हा असतो की आपण त्या वादळासोबत कशा प्रकारे लढा देतो आणि आपण त्यातून किती चांगल्या प्रकारे बाहेर बाहेर आलो याचा. मूर्ती दगडातही असते, फक्त त्यातील नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि आत ह्याचा भावनेने माणसांकडे पहा. त्यांच्यातीलही नको असलेला भाग विसरून जायला शिका. पाणी भरून असलेल्या तलावात मासे हे किड्याला खातात आणि जर त्या तलावाचे पाणी आटते, कोरडा झाला तर तिथले किडे माशांना खातात. संधी सगळ्यांनाच मिळते, केवळ आपली वेळ येण्याची वाट पहा. ज्यावेळी तुम्ही अडचणीत आहात त्यावेळी अगदी प्रामाणिक राहा. ज्यावेळी तुमची आर्थिक परिस्थिती बरी असेल त्यावेळी अगदी साधे राहा. ज्यावेळी तुमच्याकडे एखादे पद किंवा अधिकार असतील त्यावेळी विवेकशील राहा. ज्यावेळी तुम्ही खूप रागात असाल तर त्यावेळी अगदी शांत राहा. तुम्ही स्वतःच्या खांद्यावर आपले डोके टेकून रडू शकत नाही आणि स्वतःलाच आनंदाने मिठीही मारू शकत नाही. जीवन म्हणजे दुसऱ्यासाठी जगायची गोष्ट आहे. मित्रांनो, विश्वातील सगळ्यात सुंदर रोप हे विश्वासाचे असते आणि ते कुठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात लावले लागते. फक्त एक संधी सोन्याच्या साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा. सगळ्यांसाठी समुद्र हा सारखाच असतो, परंतु त्या समुद्रातून काही जण मोती काढतात, काही जण मासे काढतात आणि काही जण तर केवळ आपले पायच ओले करतात. त्याचप्रमाणे हे जग ही सगळ्यांसाठी सारखेच आहे, मात्र आपण यातून काय घेतो हे महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी कुठेतरी कमीच पडते, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटे पूर्ण गाव फिरून आलेले असते. हे पण तितकेच खरे आहे. व कधी खोटे बोलू नका व खऱ्याचाच शेवटपर्यंत विजय होतो, त्यामुळे शेवटपर्यंत खरे बोला. मित्रांनो, 2 अक्षराचे लक, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगी पडते आणि 1 अक्षराच्या मी मानवाचे आयुष्य नष्ट करते. परक्या माणसांनाही आपलेसे करून देतील असे काही गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडे पडून जाईल अशी काही गोड माणसे असतात. किती मोठे भाग्य असते जेव्हा ती आपली असतात. तुम्ही जर अशा व्यक्तींचा शोध घेत आहात की ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल तर तुम्ही आरशात बघा. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच चांगली माणसे भेटणार व तुम्ही स्वतःचे चांगली माणसे आहात. जर जबाबदारीची जाणीव असली तर सकाळला कोणत्याही वेळ उठण्याची आळस येत नाही. आणि आयुष्यात कधीही कुणाला कमी समजू नका, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची शक्ती असलेला समुद्र साधा तेलाचा एक थेंबही बुडू शकत नाही. गमावलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण आपल्यावर जिव्हाळपाड प्रेम करणारी माणसे जर एकदा का हातून निसटली तर ती कोणत्याही उपायाने परत मिळू शकत नाही. हेही तितकेच खरे आहे. मित्रांनो, कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो, ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते. त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही. त्याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर बनवा. हे भूक लागली तर भाकरीच्या जागी पैशाला खाता येत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. पैसाही तितकाच कमवा जितका आवश्यक आहे. विनाकामचा पैसा कमवूनही तो काहीच कामाचा नसतो. अश्रू हे कितीही प्रामाणिक असले तरी त्यांच्यात भूतकाळात परत आणण्याची शक्ती नसते. आपल्या जीवनात एक पत्र असेही असावे की जिथे तुझ्या आणि माझ्या प्रेमाची साठवण असावी, आपल्या भावनांची अभिव्यक्ती असावी, आपल्या प्रेमाची कबुली असावी. मनातले सगळे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो. फक्त एवढे असूनही चालत नाही, तर त्या माणसालाही मन असावे लागते. सर्व काही सोडून आता स्वतःसाठीच जगायचे आहे. आपल्या अर्धवट राहिलेल्या स्वप्नांना आता पूर्ण करायचे आहे. मित्रांनो, उरलेले जीवन आता प्रत्येक रंगात रंगवायचे आहे. प्रत्येक रंगात रंगून आता मनसोक्त जगायचे आहे. मनसोक्त जगा, पण कायम स्वामी समर्थांचं नाव हे मुखात कायम तुमच्या ठेव. आणि स्वामी समर्थांचे नाव कायम मुखात ठेवले तर मी तुम्हाला हे कायम सांगत असतो आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की स्वामी समर्थांचे नाव मुखात ठेवले तर तुमच्या मागची जेवढी संकटे असतील, पुढची जेवढी संकटे असतील, ते सगळे निवारण्यासाठी स्वामी तुमच्या कायम पाठीशी आहेत व ते राहतील. त्यांचा एक संदेशही आहे की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू पुढे तुझं काम करत राहा, तुला प्रत्येक कामात मी यश मिळवून देणार, फक्त तू माझे नाम घे. एवढे बोलून या व्हिडिओची सांगाता करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.